नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, फेब्रुवारी महिना चालू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फेब्रुवारी महिन्यामध्ये अशा कोणत्या प्रकारचे पालेभाज्या पिकं आहेत की त्या पालेभाज्या पिकांची जर आपण लागवड केली शेतकरी बांधवांनो तर त्या ठिकाणी खूप जास्त नफा आम्हाला मिळू शकतो। तर त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि अजूनही तुम्ही जर आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा। तर शेतकरी बांधवांनो, 12 महिन्यामधून फेब्रुवारी महिना अशा प्रकारचा महिना आहे की याच महिन्यामध्ये कोणत्या प्रकारचे पालेभाज्या पिकांची आम्ही त्या ठिकाणी लागवड केली पाहिजे, कोणत्या प्रकारच्या पालेभाज्या पिकातून आम्हाला त्या ठिकाणी खूप जास्त आर्थिक फायदा होऊ शकतो। तर अशा कोणत्या प्रकारचे पालेभाज्या पिकं आहे शेतकरी बांधवांनो, तर त्या पालेभाज्या पिकांची जर आपण लागवड जर केली तर खूप जास्त आर्थिक फायदा आम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यासाठी शेतकरी बांधवांनो, आपलं जे काही शेत आहे ते शेत आपल्याला त्या ठिकाणी पहिलं तयार करून घ्यायचं आहे। आपण शेत तयार करून घेतल्यानंतर म्हणजे नांगरटी वगैरे करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी जो काही शेणखत आहे तर ते शेणखत जेमतेम 2 ते 4 ट्रॉल्या कुजलेलं शेणखत आपल्याला आपल्या शेतामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मात्र बेसल डोस मध्ये आपल्याला रासायनिक खतांचा विचार करायचा आहे। आता रासायनिक खतामध्ये शेतकरी बांधवांनो, 1 एकरसाठी आपल्याला त्या ठिकाणी 1 DAP लागणार आहे, त्यानंतर त्या ठिकाणी 1 सिंगल सुपर फॉस्फेट लागणार आहे आणि जेमतेम 25 किलो पांढरा पोटॅश आणि 20 किलो युरिया अशा प्रकारचं संयुक्त मिश्रण करून त्या ठिकाणी आम्हाला बेसल डोस त्या ठिकाणी आपल्याला 1 एकरामध्ये टाकून द्यायचा आहे। शेतकरी बांधवांनो, हा बेसल डोस टाकल्यानंतर त्या ठिकाणी मात्र आता वेळ येते ती म्हणजे पालेभाज्या पिकं लावण्याची। तर कोणत्या प्रकारचे पालेभाज्या पिकं आहेत तर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, पहिलं जे काही पीक आहे पालेभाज्या तर ते म्हणजे भेंडी आहे शेतकरी मित्रांनो। जर तुम्ही भेंडीची लागवड जर केली तर त्या ठिकाणी खूप जास्त फायदा, खूप जास्त नफा त्या ठिकाणी भेंडीच्या उत्पादनातून आम्हाला होऊ शकतो। आणि भेंडीचं उत्पादन असं प्रकारचं आहे शेतकरी बांधवांनो की जेमतेम फार काळ भेंडीचा त्या ठिकाणी कालावधी असतो आणि फार उशिरापर्यंत हे भेंडीच्या पिकातून आम्हाला त्या ठिकाणी उत्पादन मिळू शकतं। आणि रेट जर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगला जर राहिला, रेट चांगला राहणारच आहे, तर त्या ठिकाणी खूप जास्त फायदा आम्हाला भेंडीच्या पिकातून होऊ शकतो आणि जेमतेम 3 ते 4 लाखांपर्यंत आम्हाला भेंडीच्या पिकातून आर्थिक नफा होऊन त्या ठिकाणी आम्ही मालामाल होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही निश्चितपणे जर तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भेंडी लागवड करू शकता। आता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, दुसरं जे काही पालेभाज्या पीक आहे ते म्हणजे काकडी आहे शेतकरी बांधवांनो। जर तुम्ही काकडी लावली तर काकडीचा जो काही कालावधी आहे तो खूप कमी दिवसाचा आहे आणि या काकडीच्या उत्पादनामधून तुम्हाला खूप सारे त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात। खूप जास्त तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादन होऊन तुम्हाला आर्थिक नफा होऊ शकतो। त्यामुळे काकडी सुद्धा लावली तर त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी खूप फायदा होणार आहे। आता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, यानंतरचं जे काही पीक आहे ते म्हणजे गवारीचं आहे शेतकरी बांधवांनो। गवार जर त्या ठिकाणी तुम्ही लागवड जर केली तर गवारीची लागवड करणारे खूप कमी शेतकरी आपल्याला पाहायला मिळत असतात आणि त्यातल्या त्यात उन्हाळ्यामध्ये गवार लागवड कोणी करत नाही आणि गवार लागवड अशी आहे तर त्या ठिकाणी खूप जास्त उत्पादन आम्हाला गवारीच्या उत्पादनातून होऊ शकतं। आणि गवार शेतकरी बांधवांनो, खायला त्या ठिकाणी मग ग्रामीण भाग असो किंवा मग शहरी भाग असो, सर्व स्तरातील सर्व लोक त्या ठिकाणी आवडीने खात असतात आणि जास्त मागवत असतात। त्यामुळे जर तुम्ही गवारीची जर लागवड केली तर खूप जास्त नफा आम्हाला गवार लागवडीतून होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही गवार लागवड सुद्धा करू शकतात। यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर त्या ठिकाणी मिरची लागवड जर केली तर मिरचीच्या उत्पादनातून सुद्धा आम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, मिरचीच्या लागवडी संदर्भात जर बोलायचं झालं किंवा मग याच्या इन्कम संदर्भात जर बोलायचं जर झालं तर शेतकऱ्यांनी 10-10 गुंठ्यामध्ये तिथे जवळपास लाखो रुपयांची कमाई केलेली आपल्याला पाहायला मिळत असतं। त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी एकतर ती छोटी जी काही बारीक हिरवी मिरची आहे त्या मिरचीची लागवड करू शकता किंवा मग त्या ठिकाणी ढोबळी मिरची आहे त्या ढोबळी मिरचीची सुद्धा तुम्ही लागवड करू शकतात। तर शेतकरी मित्रांनो, यानंतरचं जे काही पालेभाज्या पीक आहे ते म्हणजे त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो दोडका आहे। जर तुम्ही दोडका लागवड जर केली, चोपडा दोडका, तर त्या ठिकाणी हा जो चोपडा दोडका आहे हा त्या ठिकाणी जमिनीवर वाढत असतो। वेलवर्गीय पीक आहे आणि खूप जास्त प्रमाणामध्ये याचं उत्पादन होत असतं आणि उन्हाळ्यामध्ये
फार कमी लागवड शेतकरी बांधव याची करत असतात, त्यामुळे तुम्ही दोडका सुद्धा लागवड करू शकतात. आता याच्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर लावायचंच असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एकतर टरबूज लावू शकता किंवा मग खरबुजाची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या ठिकाणी टरबूज जर लावलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एकरी जवळपास 20-25 फार तर 30,000 पर्यंत खर्च येईल. परंतु जर त्या ठिकाणी आपल्याला 10 रुपये किंवा 12 रुपये किंवा 8 रुपये जरी भाव मिळाला तरी 2.5 ते 3 लाखांपर्यंत एका एकरामध्ये सहज आपल्याला उत्पादन होऊ शकतं. कारण आता रमजान त्या ठिकाणी पुढच्या मार्च महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे आणि रमजान झाल्यानंतरच त्या ठिकाणी आपलं कलिंगड निघेल. त्यामुळे फार शेतकऱ्यांनी आता कलिंगड लागवड केलेली आहे, परंतु इथून पुढे आता कमी शेतकरी आहेत की त्या ठिकाणी कलिंगडाची लागवड करतील. त्यामुळे तुम्ही या अंतरामध्ये जर कलिंगडाची जर लागवड केली शेतकरी बांधवांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे कलिंगड सुद्धा तुम्ही लावू शकतात. या व्यतिरिक्त खरबूज सुद्धा तुम्ही लावू शकतात. खरबुजाला सुद्धा खूप जास्त उन्हाळ्यामध्ये मागणी असते. त्यामुळे जर तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था असेल तर निश्चितपणे तुम्ही खरबूज म्हणा किंवा मग टरबूज म्हणा, या पालेभाज्या पिकांची लागवड करू शकतात. आता या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, तुम्ही भोपळा आहे तर त्या भोपळ्याची सुद्धा तुम्ही लागवड करू शकतात. भोपळा सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप जास्त लोक आवडीने खात असतात आणि दुर्मिळ ही पालेभाज्या पिकं आहेत आणि भोपळा सरासरी आपल्याला मार्केटमध्ये मिळणार नाही. तुम्ही जर त्या ठिकाणी बाजारामध्ये जर गेले आणि बाजारामध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी जर भोपळा जर दिसला तर एक छोटासा भोपळा तुम्हाला त्या ठिकाणी 30 ते 40 रुपयाला मिळत असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की कमी या पालेभाजी पिकांची लागवड शेतकरी करत असतात आणि या कंडिशनमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी भोपळा या पिकांची जर लागवड जर केली शेतकरी बांधवांनो, तर खूप जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. आता शेतकरी बांधवांनो, एकंदरीतच मी तुम्हाला सांगितलं की फेब्रुवारी महिना आहे आणि सगळ्या महिन्यातून फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप जास्त आर्थिक नफा पालेभाज्या पिकातून होत असतो. त्यामुळे तुम्ही या फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणतंही जरी पीक लावलं शेतकरी बांधवांनो, तरी तुम्हाला नफा मिळणार म्हणजे मिळणार, यात मात्र शंका नाहीये. मग तुम्ही त्या ठिकाणी कोथिंबीर लावा, मग तुम्ही त्या ठिकाणी मेथी लावा किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही कारली जरी लावली तरी मात्र कारल्याच्या उत्पादनातून सुद्धा तुम्हाला खूप जास्त आर्थिक नफा होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे जर सिंचनाची व्यवस्था असेल, पाणी देण्याची जर व्यवस्था असेल, तर कोणत्याही प्रकारचा विलंब न करता तुम्ही लवकरात लवकर तुमच्या शेतामध्ये लगेच पूर्व मशागत करून त्या ठिकाणी बेसल डोस टाकून त्या ठिकाणी मी जेवढे काही तुम्हाला या ठिकाणी पालेभाज्या पिकं सांगितलं, तर ते पालेभाज्या पिकांची तुम्ही त्या ठिकाणी लागवड करू शकतात आणि अगदी कमी दिवसामध्ये त्या ठिकाणी तुम्ही लाखो रुपये मिळवू शकतात. शेतकरी बांधवांनो, ढगांचा कडकडाट नाही, विजांचा गडगडाट नाही आणि त्यानंतर विशेष म्हणजे गारा नाही, काही नाही. फक्त उन्हाचा सामना तुम्हाला करायचा आहे आणि उन्हामध्ये त्या ठिकाणी जर आमच्याकडे पाणी उपलब्ध असेल, सिंचन उपलब्ध असेल, सिंचनाची व्यवस्था जर असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी पालेभाज्या पिकं येतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, वेळ लावू नका. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही 15 तारखेपर्यंत फार तर 20 तारखेपर्यंत सुद्धा जर या ठिकाणी पालेभाज्या पिकांची जर लागवड केली तर खूप जास्त आर्थिक नफा शेतकरी बांधवांनो तुम्हाला होऊ शकतो. तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.